तर उभं राज्य त्या लेकीसाठी बंद करण्याची तयारी कुटुंबाला दिली. ती आई इतकी आक्रोशाने रडते ना. खरं सांगतो बाबाजी, हा इथला विषय नाही आहे या व्यासपीठाचा. पण शेवटी जो वारकरी संप्रदाय आम्हाला संस्कार शिकवतो, माय माऊलीमधला आणि पुरुषांमधला, शेवटी मला रावलंच नाही. जरी या व्यासपीठाने आमच्यावरतीच लेखीचे संस्कार केलेत, मायमाऊलीचे वेगळे संस्कार दिले. ती आई रडताना इतकं बेकार रडत होती. 3 वर्षाची लेक म्हणजे ती इतकी हुशार पोरगी होती. ती ज्यावेळेस आईला दिसना ना, ती भीतीला धडका घेत होती. साधे सोपं गोष्ट नाही. ज्यावेळेस आपलं काळीज जातं ना, त्यावेळेस आपल्याला कळतं बोलणाराला भाषण करणाऱ्यांसाठी सोपं असतं, परंतु ज्यावेळेस त्याचं काळीज चिरलं जातं ना, त्या आईला आणि त्या बापालाच माहीत आपल्या लेकीची काय केलं. म्हणून ती तुमची लेख समजा, तिला त्या कुटुंबाला आपण सगळ्या महाराष्ट्राने पदरात घ्या. न्यायासाठी आपण सगळेजण लढा, एवढीच माझ्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे. थांबतो. सगळ्यांना रामकृष्ण आहे. खूप धन्यवाद. खूप आम्ही सर्व तुमच्या पाठीशी उभं राहू. अशा लेखीची संस्था चालवणारी संस्था आहे पाठीशी. इथं 350 मुली शिक्षण घेतात दिदींकडे. त्यांना संस्कार, गायन, वादन ते शिकवलं जातं. तो तुम्ही विषय काढला. या व्यासपीठावरती बोललंच पाहिजे, कारण या मुलीचं रक्षण करणं काळाची गरज आहे. मी नेहमी कीर्तनात सांगतो, दिदी बोलतात आणि आम्ही ते तुमच्या पाठीमागे उभं राहून त्यांना तुम्ही म्हणाल तसं त्या लेखीसाठी उभं राहण्याचा प्रयत्न करू. खूप धन्यवाद. आणि आम्ही सर्व कीर्तनकार, गायक, वादक तुमच्या या लढ्यामध्ये सहभागी आहोत की जे अशी मुलगी आहे जशी ठेचून हत्या करतात, अशांच्या पाठीमागे आपण उभं राहून त्यांना कसा न्याय मिळेल सगळ्या समाजानं पाटलांच्या म्हणण्याला लक्ष द्यावं अशी प्रार्थना करूया. पुन्हा पुन्हा पाटलांच्या चरणी पाटलांना खूप धन्यवाद देऊया. आमच्या कल्याण स्वामी संस्थांच्या कलशार होण्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलात. खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. रामकृष्ण. विठाला विठाला.